वासोट्याला दादा आता आपण एक कुठला वॉटरफॉल आहे, वॉटरफॉल बघणार. मग आपण रूम बुक केले, तिथे जाणार आहे. टू व्हीलर पार्किंग त्या साईडला आहे. टू व्हीलर पार्किंग त्या साईडला आहे, त्या साईडला आहे. माझी गाडी उन्हात राहू दे. येते आणि 5-10 मिनिटात तिच्या सावळीत जाता. आपण आता वॉटरफॉलच्या दिशेने चालत चाललेलो आहे. आम्ही दुपारच्या वेळेस आलेलो आहे इथं, त्यामुळं एवढं काही क्लिअर दिसणार नाही कारण ऊन खूप आहे. तरी हा वन ऑफ दी हाईट म्हणजे जास्त हाईट असलेला वॉटरफॉल आहे महाराष्ट्रामधील. बघा दाखवतो. तरी एक इमेज पण ॲड केली बघा. ॲक्च्युली इथे आपल्याला 2 वॉटरफॉल बघायला मिळतात. एक खाली वॉटरफॉल आहे आणि अजून एक आहे तो वर आहे. तो जो आपण पहिला बघितला तो वरचा वॉटरफॉल आहे. आता खाली अजून एक आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. बघू कसा आहे वॉटरफॉल. हा वॉटरफॉल आम्ही बघितलेला आहे. त्याचं नाव आहे वॉटरफॉल. आता इथून वासोटा म्हणजे धामणे असं काहीतरी गाव आहे, तर आम्ही बुक केलेलं आहे. तिथे निघायची लावलेलं आहे. एक गाडी पंक्चर आहे आणि पंक्चर म्हणजे साईडला पंक्चर निघल्यामुळं पंक्चर निघणं झालं, क्लिअर निघणं झालं. जरा हवा झाली, आता काहीतरी ॲडजस्ट करायला लागणार. आता आपण लागलेलो आहे परतीच्या प्रवासासाठी. आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 6 वाजून 10 मिनटं झाले आहेत आणि आपल्याला जे बेस कॅम्प आहे म्हणजे वासोटा बेस कॅम्प, तिथं कोयना कॉटेज म्हणून आम्ही बुक केला आहे. तिथं जायला काहीतरी 8:30 वाजतील. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की गाडी जी KTM आहे ती पंक्चर आहे आणि पंक्चर असल्यामुळे आता बघू कसं काय होतं ॲडजस्टमेंट. तरी पुढे 17-18 किलोमीटर नंतर एक गाव आहे, तिथं पंक्चर काढायचा प्रयत्न करणार आहे. बघू. अजून आम्हाला 50 किलोमीटर जायचं आहे. विषय असा आहे की ड्यूक पंक्चर झाले. मी सोलो होतो, पण आता ते पंक्चर झाल्यामुळे त्याला सोलो केलंय आणि पंक्चर ते सक्सेस होईना. म्हणजे पंक्चरवर पंक्चर झालंय परत. ते जे आपण ट्यूबलेसला ते हत्यार घालतो ते साईडला सरकालंय पंक्चर. आता आपण एक पर्याय त्याला आता केलेला आहे की नवीनच पंप घ्यायचं. ते आता ओमकार येणार आहे, ओमकारला सांगितले याला. मग आता येता पंप एकतर नवीन घेऊन ये किंवा कुणाला असेल त्याचा घेऊन ये सांगितलं. एक पर्याय दिला. आता बघूया कसं काय मॅनेज करतोय. मला भोर म्हणजे इथून 30 किलोमीटरच्या आसपास आम्हाला जाऊन थांबायचं आहे भोरला.
बघू कसं जातो आम्ही. शिस्तीत जायचं, काय गडबड नाही. 8 वाजेपर्यंत पोहोचलो तरी काय विषय नाही. Meanwhile, साईडला सरकारला पंक्चर, समजलं काय? एकाच ठिकाणी 3-4 वेळा झाले पंक्चर. हा, मग ते साईडला सरकारला आहे की त्याची आहेच की मग. अरे हे ही गाडी लावूया काय त्याच्या मित्राच्या रूमवर, उद्या जाताना घेऊन जाता येते, तसं बी चालतंय. ही गाडी त्याच्या मित्राच्या रूमवर लावा मग, आणि ती घेऊन जायचं एक्सप्रेस. तो कुठे येणार? तुझा मित्र तो एकटाच येणार आहे. हॅलो, तुझा मित्र येणार आहे का? तू एकटाच आहेस? येणार आहेत काय? त्यांचं येणार काय? त्यांची वेगळी गाडी आहे काय? मग तू एकटाच आहेस? मग ही गाडी लावूया तिथं मित्राच्या रूमवर. होय, एकटाच बसायचा आहे. पंप घे बघूया पुढचं पुढे. पंप घे तू. हा हा हा, झालं. हवा निघन आता कुठनं. पैसे दिलास? पण आता बरोबर कोयना कॉटेज म्हणून तिथं आहे, तिथं पोचलेलो आहे. जेवण वगैरे आता जस्ट केलं. 9:30 वाजल्यात. जरा वेळ झाला. बाकी गाड्या आपल्या इथं अशा लावलेल्या आहेत सगळ्या, अशा इथं आहेत. आणि काय रूम आहेत आपल्या. 10-15 मिनिटात बाय बाय, गुड बाय. डे 1 फिनिश.